याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाची, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. उदारा सुखान देवा मूर्ती उदारा सुखान देवा, मूर्ती उदारा सुखान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु गिरः, अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या ओम नम शिवादी, कावडी घेतली खांदे, मिळाली संत मांदे, त्यांचे चरणीचे जंदुरे, शिवनाम शीतलमुखी शिवपा कापडिया रे, दड दड दुडू दुडू पळ सुटला, कळी काळा बापुडिया रे, विठाला 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. अच्छा, पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या वर्ष श्राद्ध निमित्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा परमार्थातला प्रयत्न करत असताना त्याला लागणारं फळ सांगणारा गोड असा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करू. यापैकी अल्पसा परियर आहे. आपल्या या रामेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं, कैलासवासी कारभारी नारायणराव कोल्हे या बाबांच्या वर्षश्राद्धपूर्तीच्या निमित्तानं त्यांची 3 मुलं 5 मुली, सुना, नातवंड, मोठा परिवार त्यांच्या पाठीमागं आहे. पुतणे असतील, सुना असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून 5ही मुली आणि 3ही मुलांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मायबाप जिवंत असतानाही त्यांची सेवा करावी आणि मायबाप निघून गेल्यावर त्यांचे सोहळे करावे असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. जन्म देणारे मायबाप, तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे, अखंड देवाचं स्वरूप असणारे मायबाप असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये देवाला जाता येत नाही, म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये मायबाप रूपी देवाची ठेवच आपल्याकडे आहे. आणि त्या मायबाप निघून गेले की मग त्यांच्यानंतर कृतज्ञता प्रगट करावी, त्यांचे तर्पणाचे सोहळे करावे आणि त्याद्वारे या 5ही मुलींनी 3ही मुलांनी आपल्या वडिलांना भगवंताच्या रामेश्वराच्या पायाजवळ ती जागा मिळावी या उद्देशातून वर्षश्राद्धाचं कीर्तन आयोजित केलं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे आमंत्रण आम्हाला मिळालं. कीर्तन साथीला यांच्या संबंधातून खरं तर हे आमंत्रण मिळालं. अशी सांदीपानी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, संगमनेर, पावबाकी
संस्थापक अध्यक्ष आमचे राम महाराज पवळ यांच्या माध्यमातून आमंत्रण मिळालं आणि त्यांची जी सगळी विद्यार्थी, त्यामध्ये मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे माऊली महाराज, अत्यंत हुशार, अत्यंत तयार, अत्यंत चपळाईयुक्त वाजवणारा आमचे माऊली महाराज या ठिकाणी वाजवायला आहेत. अतिशय गोड वाजवतात, ताकदीचं वाजवतात, उत्तम नाव झालेलं आहे. वादकापैकी एक अग्रगण्य नाव तरुण पिढीमध्ये आमच्या माऊलींचं होतं आहे. आम्हाला अभिमान आहे. छान तयार झाला आहे माऊली. माऊलींना वंदन. राम महाराजांच्या संस्थेतली आपण सगळी छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी, त्यामध्ये दोघेजण बंधू, गीते बंधू, नवनाथ महाराज गीते, गणेश महाराज गीते, दोघेही अतिशय गोड प्रेम करणारे गायक आहेत. दोघांचेही आवाज अतिशय मधुर आहे. भाऊ असावेत असे दोघांसारखे असावेत. दोघंही हरिभक्त आहेत, कीर्तनकार आहेत, गायक आहेत, छान गातात आणि समाजाला आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध करतात. असे दोनही नवनाथ महाराज, गणेश महाराज माझे अत्यंत जिवलग आहेत. दोघांनाही वंदन. आपण संस्थेतली छोटी मोठी सगळी आमची परिचयाची गुणीजन टाळकरी मंडळी, बसलेल्यापैकी सगळे आपण भाविक मंडळी, आमचे भैया आहेत देशमुख भैया, त्यांना वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी आहात. या परिवारातील सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र परिवार, बहुसंख्य माता माऊली आहेत. एक विनंती आहे, बोलू नका, गप्पा मारू नका, थोडं कीर्तनाकडे लक्ष द्या, एवढी विनंती करतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, सर्वांगाचे कान करून ऐका. आमच्या संगतीमध्ये आमचे अण्णा, त्यांची बंधुराज, गणेश महाराज या सगळ्यांची उपस्थिती आहे. सिस्टीम अतिशय चांगली आहे. वा, अलंकार अगदी छोटेसे बटन चांगले फिरवलेत. अशा सभा मंडपात आवाज लागत नाही, पण त्यांनी खूप छान लावले. त्यांना धन्यवाद. शूटिंग करणारे आहेत त्यांना धन्यवाद. आणि आलेल्या सगळ्या पै पाहुण्यांना धन्यवाद देतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, न बोलता सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला एक वडील गेलेले आहे आणि त्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा, वर्ष श्राद्धाचा, कीर्तनाचा सोहळा आहे. जन्म झाला की मृत्यू असतो आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म असतो. उपजिते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटे का यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया गे. जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू असतो आणि मृत्यू झाला की त्याला जन्म असतो. पाण्याचा हंडा भरायचा कशासाठी? रिकामा करण्यासाठी. रिकामा का करायचा म्हटले? पुन्हा भरण्यासाठी. तसा जन्म झाला, मग श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कोणीही असू द्या, त्याला मरण असतं. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सेवेचे ते माऊली म्हणतात, तुकोबराय म्हणतात. किती प्रमाण, किती शब्द आपल्याकडे आहेत. जन्म झाला की मृत्यू ठरलेलाच आहे आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म ठरलेलाच आहे. काळ कधी कोणासाठी थांबत नाही. तो म्हणत नाही याची समाजाला गरज आहे, किंवा वडील असते तर यांचं चांगलं चाललं असतं. असा काळ कधी कधी कोणासाठी थांबत नसतो. घडी घडी काळ. अगरबत्ती थोडीशी लांब लावा, त्याचा त्रास व्हायला लागला. त्याचा याच्यामध्ये गोंगाट असल्यामुळे हवेने बाजूला जात. थोडीशी लांब लावा, तिकडे लागली. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. काळ थांबत नाही. बसा, काळ कधी कोणाचा विचार करत नाही. मग देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार अरे यासी काळोबा खाणार, यासी काळोबा खाणार. तारे नुपदशी दगडा दगडा, तारे नुपदशी दगडा. जाणार
येणार जाणार याशी काळोबा खाणार. आपण किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात, खायची पंचायत आहे का, असा काळ थांबत नाही. काळ म्हणत नाही हा गरीब आहे श्रीमंत आहे. काळ म्हणत नाही विलासराव देशमुखाची गरज आहे, गोपीनाथ मुंडेची गरज आहे, बाळासाहेब ठाकरेची गरज आहे. काळ असा कधी कोणासाठी थांबत नसतो बरं का. काळ पाहत नाही महाराज आहे का देव आहे का संत आहे. काळ आला की तो घेऊन जात असतो. ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फेटोनीने. पण काळ यायच्या आधी आपलं आयुष्य परमार्थामध्ये गेलं पाहिजे. काळ यायच्या आधी काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपला काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. प्रत्येकानं आपला काळ उपकारामध्ये, सेवेमध्ये, प्रेमामध्ये, कृतज्ञतेमध्ये घालवला पाहिजे. वरचा काळ येणार आहे, पण वरचा काळ यायच्या आधी आपला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, जिवंतपणे शेवट गोड करता येईल का याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याला परमार्थातला प्रयत्न म्हणतात. खूप लोकांनी केला, जिवंतपणे परमार्थातला प्रयत्न केला, जिवंतपणे शेवट गोड होतो. माणूस गेल्यावर लय लाकडात जाळला, लय लोक होते, श्रीमंत होता, लय माणसं जमली, यानं कधी शेवट गोड होत नाही. मग जिवंतपणे तुमचा भजनामध्ये काळ गेला, नामस्मरणात गेला, उपकारामध्ये गेला, सेवा करण्यामध्ये गेला, देश सेवेत गेला, धर्मसेवेत गेला, मग तुम्हाला म्हणता येतं आमचं जिवंतपणे शेवट गोड झाला. बाकी इतर तुम्हाला ते म्हणता येणार नाही. जिवंतपणे कर्तृत्व करावं लागतं. मग जिवंतपणे साधू संतांनी ते केलं महाराज. जिवंतपणे भजन केलं, जिवंतपणे नामस्मरण केलं. बसा सोमनाथराव, हो ही सगळी आपली प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जिवंतपणे भजन केलं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद. शाबास शाबास. माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद 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 गोविंद, माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो छंद. हो काय गोड शब्द आहेत बघा. नित्य गोविंद गोविंद, पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपल्या घेऊन भजन केलं. हो गेल्यावर नाही केलं, हो वेळ मिळाला तेव्हा नाही केलं, सगळे कामं सोडून केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. जिवंतपणे तुकोबारांनी भजन केलं, जिवंतपणे केलं. जिवंतपणे म्हणता आलं, आमचा शेवट गोड झाला. चांगलं काम जिवंतपणे केलं, जिवंतपणे शेवट गोड होतो. ध्यानात ठेवा. हो गेल्यावर नाही, जिवंतपणे करा. कुणावरती उपकार करायचा असेल तर लगेच करा, पंगत घालायची असेल तर लगेच करा, भजन करायचं असेल तर लगेच करा. त्याला तातडी करा. उद्या करतो होणार नाही. का? क्षणाक्षणाला आपलं आयुष्य चाललंय, काळ थांबत नाही. हो काही नाही. आता या माता बसल्यात ना सगळ्या माझ्या बहिणी, ऐका ऐका. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. कधी केली? बाळ गर्भामध्ये होतं, पहिला महिना लागला आणि तिला कळालं की आता मला बाळ होणार आहे, मुलगी होणार आहे, मुलगा होणार आहे. तिनं ज्ञानेश्वरी घेतली हातामध्ये, माऊलीच्या मंदिरात आजानवृक्षाच्या खाली सारखी ज्ञानेश्वरी वाचायची, पारायण करायची. 108 पारायण गणेश महाराज, नवनाथ महाराज, माऊली महाराज झाली व त्या आईची. आणि 108 पारायण झाल्यावर 9 महिने पूर्ण झाले, त्या आईला मुलगा झाला. ऐका माझ्या बहिणींनो, तर मुलगा झाला तर तो पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, आता 5वीच्या वर्गात आहे. तर 5वीच्या त्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज, पाठ आहे पाठ. का पाठ झाली? त्याच्या आईनं त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणात तिचा काळ घालवला. काळ तुम्ही चांगला घालवला
की तुम्हाला काळ आनंद देतो आणि काळ पापामध्ये घालवला की काळ तुमचा बदला घेतो. झाडं तोडली की दुष्काळ पडतो. मुली मारल्या की आता लग्न होत नाही. सध्या माझ्या गावात एक ट्रक भरून पोरं बिना लग्नाचे आहेत. ट्रक भरून टेम्पो भरतील. का होत नाहीत? त्याचं कारण मुली मारल्या आपलंच पाप आहे. झाडं तोडली दुष्काळ पडतो. गायी मारल्या अवेळी पाऊस येतो. लक्षात ठेवा, आपण केलेलं पाप काळ आपला बदला घेत असतो. 100 पोरं होती धृतराष्ट्राला. 100 किती पोरं होती? 100 पोराचा बाप होता धृतराष्ट्र. ऐका, आणि 100ची 100 पोरं पापी निघाली आणि बाप त्या पापामध्ये सहभागी झाला. एकतर बापासाठी कीर्तने म्हणून सांगतो, माय बापानं लेकराला खूप चांगले संस्कार लावायचे. मायबापाचं कर्तव्यच तेवढे, त्यांनी बाळाला घडवायचं, संस्कार द्यायचे. बालपणात त्याच्या कपाळी गंध लावायचा, त्याला करंगईला धरायचं. मारुतीचं मंदिर, रामेश्वराचं मंदिर हे आपलं तीर्थक्षेत्र आहे. आता हे बघा, हे सांदीपानी गुरुकुलात ही मुलं आहेत. हे नवनाथ महाराज, गणेश महाराज, माऊली महाराज, तुम्ही कौतुकानं त्यांच्याकडे पाहता. काय पखवाज वाजवतो, काय गाता तो. अहो ते आत्ता नाही, 25, 10, 15 वर्ष झाले ते मायबापाला सोडून संस्थेमध्ये राहिले, म्हणून त्यांना ते गाता येतं, वाजवता येतं. लक्षात ठेवा, मायबापाने त्यांना संस्कार दिले. मायबापाचं कर्तव्य आहे, आपला पोरगा मोबाईल पाहतो का, आपला पोरगा किती वेळ मोबाईल पाहतो, आपला पोरगा कुठं जातो. मायबापाने जर लक्ष दिलं नाही, आता मुलं घडणार नाही. प्रत्येक आईला, प्रत्येक बापाला विनंती आहे, लक्षात ठेवा, मायबापाचं ते कर्तव्य आहे गड्या, फार महत्त्वाचं कर्तव्य आहे बरं. म्हणून लक्षात ठेवा, 100ची 100 पोरं पापी निघाली आणि बापानं थांबवलं नाही त्यांना, पाप करू दिलं. पुत्रस्नेही मोहितू, त्याच्यातच गुंतून राहिला, पोरांच्या पापामध्ये सहभागी झाला. स्वतःची सून दरबारात आणली, तिचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न केला, बापानं थांबवलं नाही. 5 गावं मागितली, बापानं दिली नाही. परिणामे पापात पोरं गेली, मोठं युद्ध झालं. महाभारत म्हणतो आपण त्याला. इतकं भयानक युद्ध झालं सोमनाथ भाऊ, 100ची 100 पोरं मरून गेली महाराज. ऐका, ही आपल्या देशातली घटना आहे, आपल्या महाभारतातली घटना आहे. पाप केलं, 100ची 100 पोरं बापाच्या कानावर रोज बातमी यायची. दिसत तर नव्हतंच त्याला, पण कानावर बातमी यायची. आज विकर्ण मेला, युयुत्स मेला, आज आमका मेला, आज दुःशासन मेला, आज दुर्योधन मेला. 100ची 100 पोरं बापाच्या समोर मेली. राज्यातून पाय उतार झाला. एका काळातला सम्राट एका रूम मध्ये राहून रडायला लागला. तर त्याला जेवणाचा डबा आला ना जेवायला, तर जेवता जेवता तो खांद्यावर गदा घेऊन भीम, पांडवातला एक भीम, कसा पोरगा मारला याची कहाणी सांगायची. किती अवघड आहे बघा. एका काळात बोट करून आदेश देणारा राजा पापामध्ये सहभागी झाला. 100ची 100 पोरं मेली तर मेली. पोराची कहाणी ऐकता ऐकता नाराज झाला. तोंडाजवळ आलेला घास खाली ठेवला. चालत चालत एका अरण्यामध्ये गेला. ज्या अरण्यात गेला त्या अरण्याला वणवा लागला होता, जाळ लागला होता. त्या जाळात अडकला. दोन्ही डोळ्यांना आंधळा होता. जिकडं पळल तिकडं अंगाला जाळ लागला. ऐका 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 भाविक, जळून भस्म झाला रे. कल्पना करा, एका काळातला विश्वाचा सम्राट पाप करतो, पापामध्ये सहभागी होतो, तर त्याची हाडकं सुद्धा सापडत नाहीत. इतका काळ बदला घेतो बघा. काळ पापात घालवायचा नाही, कुणाच्या वाईटात घालवायचा नाही. सगळ्या माझ्या बहिणीनं घरी घेऊन जा, सगळ्या भावांनी घरी घेऊन जा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. लक्षातच ठेवा, दुराचार तुम कभी मत करना, सदाचार तुम अपनाना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने.
अभंग आहे, काळ भजनामध्ये घालवा. तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे सध्या गेले ना, अकोल्याला जा, संगमनेरला जा, कोणत्याही डॉक्टरकडे जा, माझ्याकडे बघा. डॉक्टर तुमची छाती तपासतो, बीपी तपासतो, शुगर तपासतो, आणि तुम्हाला सध्या एकच काम सांगतो, कमी जेवा, भरपूर चाला. डॉक्टरचा मंत्रच आहे सध्या, कमी जेवा, भरपूर चाला. एवढेच सांगायचे 1000 रुपये घेतो. 1000 रुपये लागतात एवढं सांगायला. हे तुकाराम महाराजांनी फुकट सांगितलं आपल्याला. युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियासी, सार नसावी बासर, नसावी बहुनिद्रा, लय झोपू नका, लय खाऊ नका, लय जागू नका. फुकट सांगितलं बरं का. काळ चांगला घालवा. लक्षात ठेवा, जिवंतपणे काळ भजनामध्ये घालवला साधून तुकोबाराय डोंगरावर जायचे, भंडाऱ्यावर जायचे, भामचंद्रावर जायचे, गुर्डेश्वरावर जायचे. रामेश्वरासारखं तीर्थक्षेत्र आहे, किती सुंदर पिंड आहे महाराज. त्या महादेवाजवळ गेलं नाही तर असं वाटतं उठूच नाही महाराज तिथून. त्या पिंडीपाशी भजन करावं. मला तर तिथून निघूच वाटणं, पण तुम्ही सुरू केलं इकडं. आता मी बसलो 10 मिनटं तिथं, फार आनंद आहे. आपण महादेवाच्या दारात गेलो, देवाच्या मंदिरात गेलो की मग आपल्याला जसं भजन करावं वाटतं तसं तुकोबाराय जिथं जातील तिथं देव यायचं. डोंगरावर तुकोबाराय गेले की तिथं नाचायचे, सारखं भजन करायचे, नित्य भजन करायचे. आता ऐका, नित्य भजन केलं की मग त्याचं फळ मिळतं. कोणती गोष्ट नित्य केली त्याचा आनंद मिळत असतो. तुकाराम महाराजांनी नित्य भजन केलं, फळ काय गोड चालीत वा. हे संदीपानी गुरुकुल आहे, अगदी गोड छान चाली गात आहे. सदा नाम घोष, नित्य भजन, सारखं चिंतन तुकोबाराय करतात. घुंगरं बांधतात, हातामध्ये चिपळ्या घेतात. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. काय नाचे ओढे आपुल्या छंदे, मनाची आनंदे आवडीने लाज वय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते, सारखं तुकोबाराय डोंगरावर नाचतात. आता ऐका, सारखं भजन केल्याचं फळ काय मिळालं त्यांना? भजन करता करता जगातच देव दिसायला लागला. त्यांना स्त्रीमध्ये देव दिसतोय, माणसात देव दिसतोय, दगडात देव दिसतोय, पाषाणात देव दिसतोय, कशातही देवच दिसतोय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची विठ्ठल. अगोदर माणसं दिसायची, पण आता जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. हे परमार्थातल्या प्रयत्नाला लागणारं फळ आहे, कोणतं दुसरं फळ नसतं. हेच भजन करता करता भेद संपला पाहिजे आणि जग देव झालं पाहिजे. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. आमच्या मराठवाड्यात पैठण नावाचं गाव, त्या पैठण गावाला शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आहे. तर ते नाथ महाराज फार श्रीमंत संत होते. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, धोत्रावाली माणसं गरीब असतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं धोत्रावाली म्हणजे शिकलेले नसतात. लोक येड्यात काढतात आम्हाला. पण आता आपण धोतर घातलं म्हणजे काय गेलेलं थोडे असतं. काही लोकांना वाटतं धोत्रावाला म्हणजे बघा आपलं, तसं नसतं. नाथ महाराज एवढे श्रीमंत होते, कोणाचे पैसे घेत नव्हते, आमच्यासारखे नाही बरं. ओरिजिनल श्रीमंत असे होते की त्यांच्या घरी जर भिकारी भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे. किती श्रीमंत, एवढे श्रीमंत नाथ महाराज बरं का. फार श्रीमंत.
द्वारकेची मूर्त एकनाथा घरी 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 द्वारकेची मूर्त ऐका एकनाथा घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी बाय हरी कावडीने पाणी बाय हरी कावडीने संध्या चंदन उगाळून श्री संध्या चंदन उगाळून करी पाणी बाय पाणी वागे हरे कावडीले श्रीखंडा चंदन उगाळून हरे श्रीखंडा चंदन उगाळून हरे सेवेसी तत्पर ठाईची सेवेसी तत्पर निळामन देव लाभे त्यांचे घर निळामण देव लाभे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीत असे दत्त चोपदारी करीत असे संध्या चंदन उगाळून संध्या चंदन उगाळून नाथ महाराजांची श्रीमंती द्वारकेची मूर्त एकनाथा घरी विश्वाचा मालक कावडीनं पाणी भरायचा हो इतके श्रीमंत नाथ महाराज त्यांनी प्रयत्न केला परमार्थातला काय केलं बघा खांद्यावरती कावड घ्यायची आणि 3.5 महिने वर्षातले पायी पायी चालत जायची काशीला आपल्याकडून पायी पायी काशीला जायला 3 महिने लागतात आणि पैठणहून 3.5 महिने लागतात 3.5 महिने माझ्याकडे बघा पायी पायी चालत ते काशीला जायचे आणि 100 भाविक घेऊन जायचे गंगेचं पवित्र पाणी घ्यायचं आता आपल्या इथं पवित्र प्रवरामाई वाहते भगवान शंकर आहे काशीसारखंच आहे महाराज काशीच आहे महाराज हे रामेश्वर नाही काशीच आहे माझ्याकडे बघा असं खांद्यावरती कावड घ्यायची पवित्र गंगेचं पाणी घ्यायचं माझ्याकडे बघा आणि खांद्यावरती कावड घेऊन इकून 3 महिने आणि तिकून 3 महिने असं पायी पायी चालत यात्रा करायची आणि गावातल्या भगवान शंकराच्या पिंडीवर ओम नमः शिवाय म्हणून ते पाणी रिचायचं असं वर्षात ते प्रयत्न करायचे एकदा असं झालं इकडून पायी चालत गेले आणि तिकडून पायी चालत आले पायात काही घातलं नाही गंगेचं पवित्र पाणी आणलं आणि नेमका आता त्यांचा नंबर महादेवाच्या पिंडीवरती पाणी व्हायला आला तर तेवढ्यात त्या महादेवाच्या मंदिराच्या शेजारी एक गाढव ताणीनं व्याकुळलेलं त्याला ताण लागलेली पण त्याला कोणी पाणीच देत नव्हतं नाथ महाराजांची नजर त्या गाढवाकडे गेली आपल्या खांद्यावरची कावड खाली घेतली त्या दोनही माठातलं पाणी गाढवाच्या पोटात रिसलं लोक हसायला लागली महाराज एवढ्या लांब गेले एवढा प्रयत्न केला पायी पायी चालत गेले एवढी मोठी कावड आणली महादेवाला व्हायचं सोडून गाढवाला दिले काय उत्तरे ऐका नाथ महाराज म्हटले अरे तुम्हाला महादेवाच्या पिंडीत देव दिसतो मला गाढवातही देवच दिसतो जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप का सांगतो भजन करता करता जग देवरूप झालं मग म्हणता येतं अभंगाचं पहिलं चरण यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास
हाताने सुटीने पावलो विसावा हाताने सुटीने पावलो विसावा हाताने सुटीने पावलो विसावा हाताने सुटीने पावलो विसावा माझ्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा या बात आहे वा नवनाथ महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले प्रयत्न केला मी याजसाठी केला होता अट्टहास. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न फार गरजेचा असतो. जी माणसं प्रयत्नाला घाबरत नसतात तीच मोठी होत असतात. आपल्या देशामध्ये APJ अब्दुल कलाम नावाचे राष्ट्रपती होऊन गेले. फार ग्रेट व्यक्तिमत्व होतं. मुसलमान असावा तर अब्दुल कलामांसारखा असावा. काय व्यक्ती होऊन गेला. त्या अब्दुल कलामांची गरिबी होती महाराज. अत्यंत गरीब होते. फार गरीब. इतके गरीब की पेपर वाटायचं काम करायचे. पेपर शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. तरुण मुलींनी वाचलं पाहिजे, मुलांनी वाचलं पाहिजे. कीर्तन काय टाईमपास थोडी आहे. कीर्तन काय मजा म्हणून थोडी आहे. कीर्तन शिकण्यासाठी आहे. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. मग कीर्तनकार बिडून येतो तो काही मजा म्हणून नाही येत. शिकण्यासाठी येतो. काहीतरी घेऊन जाण्यासाठी येतो. त्याचे शब्द घेऊन जात जा. ऐका ऐका. हो त्या अब्दुल कलामांना या मुली ऐकतात, मुलं ऐकतात. ऐका ऐका. पेपर वाटण्यापासून काम केलं. खूप अभ्यास केला. खूप प्रयत्न केला. गरीब परिस्थिती होती. आणि एका परीक्षेमध्ये त्यांना बसण्याचं भाग्य लाभलं. परीक्षा द्यायची होती पण परीक्षेची फीसच नव्हती भरायला. सोमनाथ भाऊ पैसेच नाही भरायला. मग आता काय करावं. मग त्या अब्दुल कलामची एक बहीण होती. बहीण ती बहिणीचं लग्न झालं होतं आणि तिच्या हातामध्ये एक सोन्याची बांगडी होती. आणि ती बहीण म्हटली दादा माझी सोन्याची बांगडी धर तुला मोडून टाक आणि त्या येणाऱ्या पैशामध्ये तुझी फीस भर. नोकरीला लागल्यानंतर तुला जी पगार येईल ना त्याच्यातून माझे पैसे परत कर. मला कंकण पण काय बहीण असेल मार. नाही तर आताची बहीण हायवेला जमीन गेली काढ 7-12 म्हणते. ती ओरिजिनल होती. तिने भावाला ते कंकण दिलं, बांगडी दिली. माझ्याकडे बघा. त्या अब्दुल कलामाने ती बांगडी मोडली आणि त्या पैशामध्ये शाळेची ती फीस भरली. पेपरला गेले तर तो पेपर ऋषिकेश हरिद्वारला आला होता. पेपर दिला. 2-4 दिवसानं निकाल होता. त्यांना 100% वाटत होतं मी पास होणार, नोकरीला लागणार. पण नेमकं त्या परीक्षेत ते नापास झाले. काय झालं. नापास झाले. आता बघा बांगडी गेली, पैसे गेले, सोनं गेलं आणि परीक्षा पण गेली, नोकरी पण गेली. आता काय करायचं. आत्महत्या करण्याच्या पलीकडे त्यांच्या मनात दुसरा विचारच यायला. घरी जावा तर आईला सांगावं लागल बहिणीची बांगडी मोडली. बहिणीची बांगडी मोडली म्हणावं तर आई बोलल. आणि आपल्याकडे दुसरं काम नाही, पैसे द्यायचे कुठे. म्हणून एका घाटावर गंगेच्या उभे राहिले आणि आता गंगेत उडी मारायची. आत्महत्याचा प्रयत्न करायचा मनात विचार आला. ऐका. आणि तेवढ्यात एक साधू फिरत होते त्या गंगेच्या काठाला. संन्याशी होते. त्या संन्याशी महाराजांनी पाहिलं की कोणीतरी एक पोरगा इकडून तिकडे उड्या मारण्याच्या प्रयत्नात आहे. हाक मारली, हे बाळा इकडे. साधूनं जवळ बोलावलं. विचारलं का रे बाळा का असं फिरतो. सगळं घडलेलं सांगितलं. आणि ते महाराज म्हटले आज नको मरू उद्या मर. काय म्हटले. आज नको मरू बाबा उद्या मर. अब्दुल कलामांच्या हाताला धरलं आणि त्या साधूनं आश्रमात आणलं. म्हणून साधू असा असला पाहिजे. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या कुळाचा आहे हे साधूला माहिती नसेल त्याला साधू म्हणायचं. ओरिजिनल असतात ते बरं. आणलं आश्रमामध्ये आणि आश्रमामध्ये मुक्कामाला ठेवलं. सकाळी उठल्यावर आपल्या जवळचे काही दक्षिणा दिलेली लोकांनी ते पैसे अब्दुल कलामांच्या हातात दिले. बांगडीचे दिले, फीसचे दिले, पुढच्या परीक्षेचे सुद्धा दिले आणि जायला यायला सुद्धा दिले. म्हणून साधूला दिलेले पैसे कधी वायाला जात नसतात. तुम्ही दिलेले जे पैसे असतात ते कोणाच्या तरी कामी येतात. गायीच्या येतात, मंदिराच्या येतात, गरिबाच्या येतात. म्हणून तुम्ही दिलेलं दान असं वायाला जात नसतं. ध्यानात ठेवा. आणि मग अब्दुल कलामांना त्या साधूनं सांगितलं की फार कमी परीक्षा नापास झाला तू. असा प्रयत्न कर राजा, असा प्रयत्न कर की देशातल्या सगळ्या परीक्षा तुला पास होता आल्या पाहिजे. साधूचा आशीर्वाद घेतला. अब्दुल कलाम परत आले. इतका अभ्यास केला, इतका प्रयत्न केला. NDAची परीक्षा पास झाली
अग्निशस्त्र नावाचं शस्त्र बनवलं, वैज्ञानिक सायंटिफिक झाले, नवे भारत देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदापर्यंत गेले महाराज. प्रयत्न केला की मिळतच असं म्हणायचंच नाही मला आलं नाही तू शिकला नाही, तू प्रयत्न केला नाही. पोरांना सांगतो बरं का, पखवाज येतच असतो, माऊलीसारखा हात होतच असतो, नवनाथ महाराज सुद्धा आमच्या गणेश महाराजासारखं गाता येतच असतं, अभ्यास करावा लागतो. कारण अभ्यास तू कमळे, कारण अभ्यास तू कमळे, कारण अभ्यास तू कमळे. असा देते साथे करीत सायाचे, असा देते साथे करीत सायाचे, असा देते साथे करीत सायाचे, असा देते साथे करीत सायाचे. कारण अभ्यास तू कमळे, कारण अभ्यास तू कमळे, कारण अभ्यास तू कमळे, हो 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 हो. काय गोड प्रमाणे बघा, कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. या विश्वातल्या सगळ्या गोष्टी मिळतात. विषकी हारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. अभ्यासानं सगळं काही मिळत असतं, म्हणून प्रयत्न केला, याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा. प्रयत्न करून 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 जे फळ मिळालं, काय मिळालं? शेवटचा दिस गोड व्हावा. जिवंतपणेच देव दिसायला लागला, जिवंतपणे देव मंदिरातला घरी आला, जिवंतपणे आमची भक्ती फलद्रूप झाली. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हे तुकोबारायांना म्हणता येतं, ज्ञानेश्वर महाराजांना म्हणता येतं, भगतसिंहाला म्हणता येतं. अंगावरची कातडी काढली शंभू बाळाच्या, 41 दिवस. ऐका, माझं रात्री कीर्तन होतं त्या तुळापूरजवळ पुण्यामध्ये. त्या तुळापूरला तिथं एका माणसानं मला सांगितलं की शंभू बाळाला जे साखळदंड बांधले होते का, ते आता सापडले. तर ते 10 माणसाला हलत नाही, 10 माणसाला बाजूला सरकत नाहीत, असे साखळदंड होते हाताला बांधलेले. 41 दिवस अंगावरची कातडी काढली जात होती. ऐका, अंगावर मीठ लावलं जात होतं. जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, डोळ्यामध्ये तप्त सळ्या घातल्या जात होत्या. जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. ज्या जिभेनं जगदंब म्हणतात ती जीभच तोडून टाकली रे, तरी मनातून जगदंबच आवाज येत होता. अंगावरती कुठं जागाच नव्हती जी लाल झाली नव्हती. पण बघा, स्वराज्य की जय, आबासाहेब जय भवानी, जय शिवाजी म्हणत 41 दिवस माझा शंभू बाळ लढला. हुस नाही केलं, हा नाही केलं, फक्त जगदंब म्हणत राहिला. त्या शंभू बाळानं म्हणावं, मी देशाच्या मातीसाठी प्रयत्न केला. याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. शेवट झाली आता निश्चित पावलो, आता निश्चित पावलो, शेवट झालीस गोडवा, शेवट झालीस गोडवा, आता निश्चित पावलो, आता निश्चित पावलो.
भीमसेन जोशीने अभंग गायला बघा. शास्त्रीय गायन करत होते तवार त्यांना कोणी मत दिलं नाही, पण माझ्या तुकोबारांचा अभंग गायला भारतरत्न केलं देवानं त्यांना. भारतरत्न. संतांचे अभंग गा, काही पण म्हणू नका बरं, काही पण आडत जाऊ नका. काही म्हणतात लोक, काही म्हणतात, काही नाही म्हणायचं. म्हणायचं तर संतांचे अभंग म्हणायचे, गोड म्हणायची. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, संतांचे अभंग म्हणत जा, माऊलीची भजन म्हणत जा, तुकोबारांचं भजन म्हणत जा बरं का. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम, श्री तुकाराम. भजन गोड केलं पाहिजे, मस्त म्हणायचं, एक एक तास म्हणायचं. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर ओम नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. मस्त मस्त असं म्हणता येईल तुम्हाला, काही पण म्हणू नका. चांगलं म्हटलं तर कंठ गोड होईल, लोक तुमचं ऐकतील, कंठामध्ये वजन येईल, स्वर गोड लागेल. काही म्हणतात, गाणे नाही म्हणायचे, गीतं नाही म्हणायची. या गादीवर संतांची प्रमाण म्हणायची, अभंग म्हणायची बरं का. चला भीमसेन जोशीने अभंग गायला बुवा. याजसाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसार. का गातो आपण हे? प्रयत्न केला परमार्थातला. ऐका ऐका, त्या पंढरपूरला आम्ही माहेर म्हणतो. माहेर आपल्या सगळ्यांचं माहेर काय माहिती तुम्हाला? पंढरपूर जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. वारकऱ्याचं माहेर, माहेर संताचे, नाम या स्वामी केशवाचे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आगे देवरे कातिरी, आगे देवरे कातिरी, आगे देवरे कातिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, कलितसे पाप भंगा, कलितसे पाप भंगा, कलितसे पाप भंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आगे देवरे कातिरी, आगे देवरे कातिरी, आगे देवरे कातिरी, देवरे कातिरी. वा वा, कसं आहे माहेर? गोड आहे माहेर. माझी माहेर पंढरी. आमच्या वारकरी संप्रदायाची दिंडी जाते पंढरीला. माहेर पंढरपूर आहे. माहेर मुलीला फार आवडत असतं. 5 मुली आहेत या बाबाला, या कारभारी बाबाला 5 मुली आहेत. या सगळ्या माझ्या मुली ज्या बसल्या त्यांनी ऐका. मुलीचा आवडता दागिना कोणता असतो? तो माहेर असतं. पूर्वीचं माहेर फार गोड असायचं. आता जरा या व्हिडिओ कॉलमुळं माहेरची किंमत कमी झाली. व्हिडिओ कॉलमुळं आई रोज दिसते, व्हिडिओ कॉलमुळं आई रोज पाहायला मिळते, बाप पाहायला मिळतो. पूर्वी अण्णा मोबाईल नसायचे, त्यामुळं 2-2 वर्ष मुलीला बाप पाहायला भेटत नसायचं. 1-1, 2-2 वर्ष आई तिला पाहायला भेटत नसायची. नांदायला गेली ना मुलगी, नांदायला बसा बसा, नांदायला गेली की 14 माणसाच्या कुटुंबात ती जायची. 14-15 माणसाचा कुटुंबाचा व्यवहार तिला करावा लागायचा. 1-1 वर्ष तिला बापाला आईला भेटता येत नसायचं. म्हणून दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, एका बापाचं कीर्तन आहे. या सगळ्या बहिणींनी ऐका. तुम्हाला तुमचा बाप आठवेल, आई आठवेल. 1 वर्षभर अक्रूर महाराज साखरे तुमच्या ध्यानात राहील. ऐका.
2-2 वर्षानं ती माय आपल्या बापाला आईला भेटायला जायची, एस टीमध्ये बसायची, फाट्याहून बसली ना दांदरफलच्या की संगमनेरला उतरायची, संगमनेरहून दुसरी एस टी करायची, कडेवर एक पोरगा असायचं, करंगळीला एक पोरगा असायचं, हातामध्ये बाजाराची पिशवी असायची. जुनं माहेर सांगतो, जुनं, आताच्या गाड्या घोड्यावलं नाही, जुनं माहेर असायचं. 2 वर्षापासून आईला बापाला तिनं पाहिलेलं नसायचं आणि बापाची आठवण काढत, आईची आठवण काढत ती रस्त्याला लागायची. ते 5 किलोमीटर तिला पायी पायी जावं लागायचं. दगडाचा रस्ता असायचा, दगडामधून चालता चालता नदी दिसायची, शेत दिसायचं, शाळा दिसायची. तिला ते बालपण आठवायचं की या शाळेत शिकले मी, बापानं मला इथंच कडेवर घेऊन वागवलं. खूप आठवण यायची. मी आता संसारिक झाले, माझ्या नवऱ्याचा 14 माणसाचा परिवार मला सांभाळावा लागतो, पण आता माझ्या बापाकडे मला येता येत नाही. माझ्या बापानं लोकांकडून कर्ज घेऊन माझं लग्न लावलं, चांगल्या घरात मला दिलं. बापाची आठवण काढत ती मुलगी निघालेली असायची. कडेवर एक पोरग, करंगळीला एक पोरग, हातामध्ये बाजाराची पिशवी. चालता 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 दगडाच्या रस्त्यामुळं पायाला तिच्या ठेस लागायची आणि ठेस लागल्याबरोबर अंगठ्यातून, माझ्याकडे बघा, बोलू नका, अंगठ्यातून असं गळा 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 रक्त निघायचं. ऐका रे, त्या सासूरवासीन मुलीला माहेराला जाताना माहेरच्या रस्त्याच्या दगडाची ठेस लागली, अंगठ्यातून रक्त निघालं की ती पोर खाली बसत नव्हती, अंगठ्याला चिंदी बांधत नव्हती. उलट त्याच दगडाला ती म्हणायची, तुला तर माझं पाय नाही लागलं, तुला तर माझ्या पायाची काही ठेस नाही. अरे तिला लागली बाबा ठेस, तुझ्या पायातून रक्त आलंय. पण त्या दगडाला ती म्हणायची, ए बाबा, तू माझ्या बापाच्या रस्त्याचा दगड आहे, माझ्या माहेरचा दगड आहे, तुला तर माझा पाय लागला नाही ना. मुलगी जर माहेरच्या दगडावर एवढं प्रेम करत होती, आईवर किती प्रेम करत असेल, बापावर किती प्रेम करत असेल. काय सुंदर वर्णन केलं बघा. आज माहेराला जाणे, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल का वाचा. आज माहेराला जाणे, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. घरी पोहोचले, बाजावर तिचा बाप बसलेला असायचा. बाप त्याला कडकडून मिठी मारायचा, आली माझी पिलू, आली माझी सोनू, आली माझी बबडी. फार आनंद व्हायचा बापाला. 2 वर्षानं पोरगी पाहिली की तिच्या गालाला गळ्याला असा फिरवायचा, माझी मुलगी आली म्हणायचा. 4 दिवस असा आनंदी असायचा बाप. आई तर उड्याच मारायची, आई मिठी मारायची. 5 दिवस माहेरात 5 वाजता उठणारी पोरगी माहेरात मात्र सकाळी 10 वाजता उठत असते. आई म्हणते तिला उठू नका, बाप म्हणतो तिला उठू नका. ती फार थकून आली, दमून आली. जरा डोळ्यासमोर आणा चित्र. 5-6 दिवसानं मुलगी निघाली की बाप तिचा गरीब असतो, आई गरीब असते, द्यायला पैसे नसतात, मुलाच्या हातात व्यवहार गेलेला असतो. ती आई त्या पोरीच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बाप बटाटे भरतो. बटाटे काय द्यायची वस्तू आहे का? कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का? पण माय बापाचं ते प्रेम असतं. आमच्या आईला मी म्हणायचो, अक्का असले कांदे काय आणलेस तू, तर आपल्या घरी आहेत ना. बटाटे काय आणले, आपल्या घरी आहेस ना. आमची आई म्हणायची, अरे राजा, माझी माय गरीब आहे, माझा बाप गरीब आहे बाबा, द्यायला काही नाही रे त्यांच्याकडं. कांदे तरी देते, बटाटे तरी देते, साबण तरी देते. ऐका रे, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत आहेत बहिणींनो, तोपर्यंत तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही. काही ना काहीतरी तुमची मायबाप भरून दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचा मायबाप जाऊ द्या, तुमची पिशवी कधीच भरणार नाही. जगामध्ये फक्त आणि फक्त मायबापच मुलीवर प्रेम करत असतात, मुलावर प्रेम करत असतात. म्हणून आमचं माहेर, आपुल्या माहेरा जाईल आता, आपुल्या माहेरा जाईल आता, आपुल्या माहेरा माहेर मुलीच्या आवडीचं असतं तसं आमच्या संतांचं माहेर आहे. तरी माझे माहेर साजनी निरोपयास
बाहुल्या माहेरा किती गोड अभंग आहे, किती सुंदर कथा आहे. संपूर्ण असं वाटतंय कीर्तन. 11:15 वाजून गेलेत. मला वेळेची जाण आहे. माझ्याकडे बघा. ऐका ऐका. संत माहेरी जातात. जशी एखादी मुलगी आपल्या बापाला आपलं दुःख सांगते, आईला दुःख सांगते, तसं दुःख सांगतात. सुख दुःख माझ ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा. जसं मुलगी माय बापाला आपलं दुःख सांगत असते ना, तसे संत देवाला दुःख सांगत असतात. हे पांडुरंगा, तू आमचं माहेर आहे, तू आमचा बाप आहे, तुमची आई आहे, विठ्ठल आहे, रखुमाई आई आहे, बाप आहे तू आमचा. आणि मग पंढरीला जाऊन तुकोबाराय भजन करतात. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि असं भजन केलं मग याजसाठी केला होता अट्टहास. आणि मग जिवंतपणे म्हणता येतं शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज 12 वाजायला 10-15 मिनिटं राहिले, 10 मिनिटं राहिले. कळलं आम्हाला. प्रयत्न करायचा, माहेरात जायचा, भजन करायचा, पंढरीला जायचा, नामस्मरण करायचा, मंदिरात जायचा. किती कथा सांगतायत. अब्दुल कलामाची कथा सांगितली, संतांची कथा सांगितली, नाथबाबांची कथा सांगितली. कळलं आम्हाला. असा परमार्थातला प्रयत्न करायचा. हो, असा प्रयत्न आता परमार्थ केल्यावर आणखी काय मिळतं? अभंगाचं दुसरं चरण. आता काय झालं? आता असं भजन केल्यामुळं, असा प्रयत्न केल्यामुळं, परमार्थ पदावरती आल्यामुळं आता निश्चिंतीने पावलो विसावा. आपण सगळे स्थिर नाहीत महाराज. विसावा नाही आपल्याला, निश्चिंत नाहीत आपण. प्रत्येकाच्या डोक्यात गणगण आहे. कीर्तनात बसल्या बसल्या आपल्या डोक्यात गणगण आहे. प्रत्येकाचं डोकं स्थिर नाही. मग फक्त साधूचं डोकं स्थिर आहे का? भजन करता करता त्यांनी निश्चिंतता मिळवली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. आता येणाऱ्या 13 तारखेपासून माऊलींचा समाधी सोहळा आहे. आता उद्यापासून आज दिंडी गेली आपली. आता आज दिंडीला वाटी लावूनच आपण आलो. दिंड्या सगळ्या आता आळंदीकडे निघाल्या. हो, खूप गर्दी होते आळंदीला. 10-15 लाख लोक माऊलींच्या सोहळ्याला येतात. खूप गर्दी करतात. खूप वातावरण भारी असतं. प्रदक्षिणा करतात, ज्ञानोबारांचं भजन करतात. का बरं? त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञानेश्वरी दिली. कोणाचाही जय जयकार होत नाही, कोणाचंही नाव मोठं होत नाही, दुसऱ्यासाठी जगावं लागतं. हो, झोळी फाडली लोकांनी माऊलींची. लोकांच्या झोळीमध्ये दगडं टाकली. काही लोकांनी माऊलीला काळं लावलं, काही लोकांनी शेण फेकून मारलं.
गावात जर माऊली खेळायला गेले तर त्यांना खेळात कोणी घेत नव्हतं, जवळ कोणी करत नव्हतं. इतके सुंदर माऊली दिसायला. आपलं पोरगं जर गावात गेलं आणि त्याला जर कोणी बोललं नाही तर किती राग येईल आपल्याला. बघा ना, माऊलीला जवळ कोणी करत नव्हतं, बसू देत कोणी नव्हतं, आंघोळसुद्धा करू देत नाही. इतके लोक त्रास देतात बघा. लोक फार कठीण असतात. पण एक वाक्य सांगू, लोकांनी दिलेला त्रास सहन करायला शिकत जा, सहन करा. तुम्ही संगमनेरला, अकोल्याला गेलात की एक दुकान कायम बघायचं, त्याला लोहाराचं दुकान म्हणतात. मी रोज सांगतो, त्या लोहाराच्या दुकान छन्नी असते, हातोडी असते, घन असतो, आयरन असते, भाता असतो, कोळशे असतं. ऐका, त्या दुकानदाराला जर तुम्ही विचारलं ना याच्यातलं तुला काय काय आणावं लागतं, तर तो म्हणतो भाता वर्षातून एकदा आणावं लागतो, कोळशे 2-4 दिवसातून आणावे लागतात, छन्नी 2-4 दिवसाला आणावी लागते, हातोडात 5-6 दिवसाला, घन 2 महिन्याला. याच्यात काय आणावं लागत नाही. तो म्हणतो ही आयरन कधीच आणावी लागत. का रे बाबा, ही आयरन कसं काय एवढे दिवस? माझ्या पंजानं हीच वापरली, माझ्या आजानं हीच वापरली, माझ्या बापानं हीच वापरली, मी पण हिच्यावरच पोट भरतो आणि माझा पोरगा पण हिच्यावरच काम करतो. 6 पिढ्या झाल्या महाराज, 6, पण आमची आयरन बदलली नाही. बाकीच्या हातोड्याला गंध लावू नका, या आयरनीला गंध लावा, तो आमचा देव आहे. काय म्हणतो तो? आमचा देव काय? आयरन आहे. तुम्ही त्याला विचारा, का रे बाबा, हातोडा नवाय, घन नवाय, भाता नवाय, आणि तू आम्हाला या आयरनीला गंध लावायला लावतो का? बाकीचे का नाही? तो सांगतो, घन घाव घालतो, तुटून गेला, छन्नी घाव घालते, तुटून गेली, लोखंड घाव घालतं, तुटून गेलं. घाव सहन करणारी आयरन जशीच्या तशी आहे, तिला काही होत नाही. तसं सासूनं दिलेला त्रास थोडा सहन करा, कारण तुम्हाला सासू व्हायचे. लक्षात ठेवा, त्रास सहन केला की माऊली होता येतं, तुकोबाराय होता येतं, विवेकानंद होता येतं, भगतसिंह होता येतं, छत्रपती शिवाजी महाराज होता येतं, संभाजी महाराज. त्रास सहन केला पाहिजे. लोक नाव ठेवत असतात, लोक तुम्हाला त्रास देत असतात, मग त्याला थोडं सहन करायचं. तेच गाव तुमचा जे जे कार करतं, तेच लोक तुमचे पुतळे उभे करतात. हो, मी एक वाक्य सांगू, तुम्ही तुमच्या घरासाठी वेळ देत असाल, तुम्ही तुमच्या घरासाठी जगत असाल, तर एक दिवस तुमच्या घरातली तुमच्या मरणाची वाट पाहता. पण तुम्ही दुसऱ्यासाठी जगा, गावासाठी जगा, मंदिरासाठी जगा, देवासाठी जगा, धर्मासाठी जगा, देशासाठी जगा. देशातले लोक तुम्हाला कधी मरू देणार नाहीत. तुम्ही मेले तरी तुमचे पुतळे उभे. उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे. आमचे सगळे जीवलग मंडळी संगमनेरून येत आहेत. ऐका, एवढा छान कार्यक्रम ठेवला या बापासाठी. उत्तमची उरे कीर्ती मागे. का? कधी उरते? दुसऱ्यासाठी जगा, सहन करायला शिका. माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं तरी माऊलीनं, पिठामध्ये दगड टाकली तरी सहन केलं. लोकांना त्यांची झोळी ओढून घेतली तरी सहन केलं. ऐका, त्या महादेव भटानं माऊलीनं शुद्धीपत्र आणलं, तर शुद्धीपत्रावर असा पाय दिला, पायानं तुडवलं ते. त्या मुदगल शास्त्रीनं माऊलीच्या कानाखाली मारली, आणि त्या विसोबा चाट्यानं माऊलीचा हात धरून असं सिद्धेश्वराच्या मंदिरातून बाजूला काढून दिलं. एखाद्यानं आपला बांध कोरला ना, ऊसाचा बांध जर आपल्या भावानं कोरला तर जन्मभर आपण त्याचं तोंड पाहत नाही. अर्ध्या एकरसाठी, 1 एकरसाठी कोर्टात केस आहे. ज्या लोकांनी मंदिरात येऊ दिलं नाही, आंघोळ करू दिली नाही, चापटी मारल्या, माफ केलं हो माऊलीने त्यांना. किती शिकण्यासारखं आहे ना महाराज. मग उगीच काय ते ज्ञानेश्वर महाराज माऊली नाही झाली, उगीच आई नाही झाली. ती कोणत्याच कोणाला आई म्हणत नाहीत. आई कोणाला म्हणतात? जे कितीही अपराध लेकरानं केलं तर माफ करते लेकरं. तसे आमचे ज्ञानोबार आहेत, जगाला माफ केलं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. उलट ज्या माणसानं माऊलीचं पत्र असं मातीत मिळवलं होतं का, त्याचा पाय पांगळा जा.
म्हणून साधूला त्रास द्यायचा नाही, आम्हाला द्या, पण ज्ञानेश्वरीला नाही, गाथ्याला नाही, भागवताला नाही, संतांच्या वचनाला काही म्हणायचं नाही. चांगला एक महाराज अटक झाला बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीला नाव ठेवलं, अटक झाला. अटक ध्याना माऊलीला नाही, गाथ्याला नाही, तुकोबारायांना नाही, मंदिराला नाही, माणसाला ठेवा, ते तुम्हाला माफ करतील, देव तुम्हाला माफ करणार नाही. विनंती असेल, लोकांनी त्रास दिला माऊलीला, महादेव भटाचा पाय पांगळा झाला. एक दिवस माऊली मधुकरी मागायला गेले, तर त्याच महादेव भटाच्या घरी गेले, तर त्याला इतका राग आला माऊलीला पाहून, त्याचा पाय पांगळा झालेला. इतक्या त्यानं शिव्या दिल्या माऊलीला, काय नाही ते बोलला. माऊली त्याच्या घरात गेले, महाराज जाऊ का आपण एखाद्याच्या घरी, पण गेले आणि त्या महादेव भटाचा पाय आपल्या हातात घेतला, माझ्याकडे बघा, आणि माऊलीनं डोळ्याची नजर टाकली त्याच्या पायावर आणि त्याचा अपंग पाय जसाची तसा करून दिला. हो महाराज, काय नवले महाराज. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, चासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले. जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले. जे का रंजले दुसऱ्यासाठी जगणारा, आज दिला तरी उद्धार करणारा. गाजले गाजले त्याचे मने जो आपुले. तोची साधू ओळखा, तोची साधू ओळखा, तोची साधू ओळखा, तोची साधू, तोची साधू, तोची साधू. त्याला साधू म्हणा. तोची साधू ओळखा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू
साधू ओळखावा हो ते साधू देवतेची जाणावा रंगले गांजले जादू मनी गोया ओची साधू किती गोड अभंग आहे. त्याला साधू म्हणावं. ज्याने पाय पांगळा केला, ज्यानं कानाखाली मारली, त्याचं नीट करून दिलं माऊलीनं सगळं. ज्ञानोबाऱ्यांचा जे जेकार व्हायला लागला, ज्ञानेश्वरी तयार झाली, अमृत अनुभव तयार झाला. ज्यानं अपकार केला त्यांना सुद्धा माऊलीनं संत बनवलं, हरिपाठ दिला, हरिमुखे म्हणा जगाचा उद्धार केला. आणि ते माऊली ज्यावेळेला समाधीला बसले, एक हात देवानं धरला, एक हात विश्व माऊली ज्ञानोबाऱ्यांचा निवृत्तीनाथांनी धरला. काय काय निश्चिंतता आहे, काय जाणं आहे. असं असावं जाणं. एक हात गुरुनं धरला, एक हात देवानं धरला. आणि मग ज्ञानोबाऱ्यांना समाधीला बसवलं देवानं. आणि माऊली समाधीला बसल्यावर संत रडले, देव रडला, ऋषी रडला. काय नवल महाराज, निवृत्तीनाथ महाराज रडले हो. जिथं प्रवृत्तीच नाही, साधू म्हणतात त्यांना, ते साधू सुद्धा माऊलींच्या जाण्यानं रडले. त्या ज्ञानोबारायांनी म्हणावं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आमचं जीवन निश्चिंत झालं. देव आला आमच्यासाठी, संत आले आम्हाला भेटायला, आणि त्यांच्या हातानं आमचा शेवट झाला. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. धावता अभंगाचा भाव आपण पाहिला. झालंय कीर्तन. जाता जाता सगळ्यांना 1-2-5 मिनटं असं सांगायचंय की 10-5 किलोमीटर कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरतो तो आपला बाप असतो. कुणाच्या शेतामध्ये खुरपण करणारा आपला बाप असतो. फाटलेले कपडे घालतो, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट, टी शर्ट डॉक्टर महाराज बनवतो, तो या देशातला बाप असतो. महाराज कोण असतं बापासारखं? तर कोणीच नसतं. बसा बसा. कोणीच नसतं बापासारखं. बाप म्हणजे कोण असतो बरं का? पाप करी जोडी लेकराची, बाप करी जोडी लेकरा, बाप करी जोडी लेकराची, बाप करी जोडी लेकराची. आपुली पुरवंडी वाळवोनी, आपुली पुरवंडी वाळवोनी वाळवो. एकाएकी केला निराश, एकाएकी केला निराश. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला लोक नोकर बनवतील, चाकर बनवतील, हाताखालचे बनवतील, पण तुम्हाला श्रीमंत व्यवहारामध्ये बनवणारा बाप असतो. फाटलेले कपडे घालतो, 2 ठिकाणी बांधलेलं धोतर घालतो, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, डॉक्टर महाराज बनवतो, आपला बाप असतो. एक मुलगी कलेक्टर झाली, कलेक्टर IAS अधिकारी झाली, आणि तिचा बाप ऊसतोडी करायची. गरीबाची पोर, ऊसतोड कामगाराची पोरगी कलेक्टर झाली, आणि लाल दिव्याच्या गाडीमध्ये बापाला भेटायला आहे. तर बाप ऊस तोडत होता, ऊसामध्ये काम करत होता. माझ्या बहिणींनो ऐका बरं, मुलींनो, बाप फार प्रेम करत असतो. फाटलेलं धोतर होतं, ऊसामध्ये काम करणारा बाप पाहिला, आणि लाल दिव्याच्या गाडीतून ती IAS कलेक्टर पोरगी उतरली, आणि बापाकडे पाहून म्हणायला लागली, बाबा याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता.
श्रावणा खूप तहान लागली म्हणून मायबापानं पाणी आणायला पाठवलं होतं श्रावण बाळाला. चांगले ऐकणारे आहात तुम्ही. 5 मिनिटं राहिलेत माझ्याकडे बघा. खांडेश्वर भगवंताच्या मंदिरात मी गेलो होतो. सगळी मंडळी आपण तिथली आलेली आहात. मान्यवर बसलेली आहेत सगळे. 2-2.25 तास झाले आपण कीर्तन करतोय. माझ्याकडे बघा. 1-2-5 मिनिटं एवढे घरी घेऊन जा. ऐका रे. तहान लागली म्हणून पाण्याचा बुडबुड 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 आवाज आला आणि काहीतरी व्यात पाणी प्यायला आले म्हणून बाण सोडला. तो बाण थेट श्रावणाच्या काळजात लागला. हाय राम म्हणून तो बाण लागल्याबरोबर श्रावण खाली पडला. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी ही लगबग भरोनी शारी तो परत फिरे तो तुमचा शर आला कसा उरात ऋतूनी बसला शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ त्या राजाच्या श्रवणी पडता वाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी आसवे आणुनी नयनी तो वदला हा अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा. आपका राजा मला राजा तुमच्या बाण्यानं माझं मरण आहे जाऊ द्या पण त्या झाडाखाली माझी आंधळी आई वडील आहेत. एवढी पाण्याची जारी घेऊन जा. एका बापासाठी कीर्तन आहे. कोल्हे परिवारानं एवढी गोड सेवा ठेवलेली आहे. 5 मुली 3 मुलाचा मोठा परिवार आहे. थोडा समाज इथं जमलाय. 2 तासापासून तुम्ही कीर्तन ऐकताय. 2 मिनिटं ऐका माझं. झालंय रे दादांनो कीर्तन घरी घेऊन जा. माय बापाचं किती प्रेम असतं रे मुलावर. बाप कळेल बाप. माझ्या मुलींनो माझ्या भावांनो अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. रोज बाप सांगतोय संत सांगतोय देव सांगतोय सैनिक सांगतोय जवान सांगतोय शिवाजी महाराज सांगतोय. महाराष्ट्रातला तालुका जिल्हा राहिला नाही. डायरीमध्ये माझ्या जागा नाही. रोज 2 कीर्तनं करतो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला पण रोजच्या कीर्तनात सांगतो रे. पाण्याची झारी घेऊन आला श्रावण बाळाच्या जागेवर दशरथ राजा. पायाची चाहूल लागल्याबरोबर त्या आंधळ्या बापानं विचारलं आलास का रे श्रावण. फार दूर गेला होतास का रे. आमचा त्रासच आहे रे तुला. खरं तर आम्ही तुझे मायबाप नाही श्रावणा तूच आमचा मायबाप आहे बाबा. आम्हाला खांद्यावरती घेऊन तू तीर्थयात्रा करतो रे. तुझ्यासारखी मुलं आता नाहीत. कीर्तन ठेवणारी मुलं आता नाहीत. मायबापाला जिवंतपणे प्रेम करणारी मुलं आता नाहीत. वृद्धाश्रमात टाकणारी मुलं जन्माला आलीत रे श्रावणा. किती चांगला आहे रे बाळा तू. बोलणारे बाळा फार दूर गेला होता का. मी श्रावण नाही. तू श्रावण नाही मग कोण आहेस तू. मी अयोध्येचा राजा आहे. असशील रे तू राजा. आमचा राजा कुठे रे. आमचा बाळ कुठे रे. सांगणारे बाळा आमचा बाळ कुठे. तुमच्या बाळाला पाणी आणायला पाठवलं होतं. मीच पाणी घेऊन आलो. तू का आला बाबा घेऊन. आमचा बाळ कुठे. सांगणारे राजा तुमच्या बाळाची इच्छा आहे पाणी प्यावं. ते पाणी नंतर पिऊ बाबा. आमचा श्रावण कुठे. सांगणारे राजा सांगणारे. तू जर सांगितलं नाही तर आम्ही पाणी पिणार नाही. नाईलाज झाला आणि सांगितलं गेलं आई तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला. बाण लागला शब्द ऐकला. बाण लागला आणि त्या आंधळ्या मायबापानं डोलीतून खाली हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली. राजा आमच्या बाळाला मारतून आम्हाला पाणी आणतो प्यायला. लक्षात ठेव दशरथा. हे अयोध्येच्या राजा. एका बाळाला बाण मारतून आम्हाला प्यायला पाणी आणतोस. एका आंधळ्या बापाचा श्राप आहे तुला. आम्हा सिद्धले पुत्र दुःख परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील तुला 4. अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा आंधळ्या बापाचा श्राप आहे रे. पोराच्या वियोगामध्ये मायबाप मरून जातात. राजाला तो श्राप लागतो. 4 मुलं होतात दशरथाला. साक्षात विश्वाचा मालक पोटी येतो. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. लक्ष्मण आणि राम प्रभू वनवासामध्ये गेलेले असतात.
भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी असतात. राम 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 म्हणत दशरथाला प्राण सोडावा लागतो. एकही पोरगा जवळ नसतो. हा बापाचा लागलेला श्राप आहे. आपण कधी आपल्या बापाचा श्राप घेऊ नका. 2 हात जिवंत बापाला द्या. जेवता येत नसेल तर त्यांना जेवू घाला. चालता येत नसेल तर 2 हातानं चालवा. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख घालू नका. मायबाप जिवंत असताना 2 हात त्यांना द्या व जेवू घाला त्यांना. मायबापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे. जिवंतपणे जर तुमचे 2 हात ऐका ऐका धांदरप रामेश्वर तीर्थावरती आलात. 2 तास झाले कीर्तन ऐकतायत. अक्रूर महाराज साखरेचं वाक्य हे 2 हात जर तुम्ही जिवंत मायबापाला देत असाल तर या 2 हाताला या जगाच्या बाजारात कुणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही. एवढे श्रीमंत व्हाल फक्त जिवंतपणे बाप सांभाळा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय एकदा या कोल्हे परिवाराच्या या 3ही मुलांना 5 बहिणीला 5 मुलींना त्यांच्या संपल्या परिवाराला कारभारी नारायण कोल्हे वैकुंठवासी झाले. 3 मुलं आहेत 5 मुली आहेत. मोठा परिवार आहे. 2-2.5 तास त्यांनी बापासाठी कीर्तन सेवा ठेवली. तुकोबारायांचं चरित्र, माऊलींचं चरित्र, भरताचं चरित्र, सगळ्यांचं चरित्र आपण गायलं वाणलं. आणि त्या संबंधातून अगदी रामनाथ कारभारी कोल्हे आर्मीमध्ये आहेत. आर्मी रिटायर आहेत. वा देशाची सेवा करणारी आहेत. लक्ष्मण कारभारी केले ते पण शिक्षक रिटायर आहेत. शरद कुमार कोल्हे मुलगा शिक्षक आहेत. चांगली 3ही मुलं देशसेवा मुलांची सेवा करणारी समाजसेवा करणारी आहेत. सर्व मुली आहेत. सुशीला, वत्सला, हिरा, शारदा आणि मनीषा अशा 4-5 मुली आहेत. जावई आहेत, उच्च शिक्षित आहेत, सरकारी नोकरीमध्ये आहेत. नातवंड आहेत 17 जवळजवळ. सर्व नातवंड उच्च शिक्षित व पुणे मुंबई इथे नोकरीत आहेत. पुतण्या एक आहे मारुती भानुदास कोल्हे. असे मोठा परिवार आहे. सुशिक्षित आहेत. त्यामुळं तर एवढं गोड कीर्तन या परिवारानं ठेवलं. खूप प्रयत्न केला. या सगळ्या मुलींना मुलांना धन्यवाद देतो. एवढा चांगला बाप आहे बघा मुलांना घडवणारा. 2 पिशव्या घेऊन आज गेला असेल तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांनी या मुलांना दिलेले संस्कार, त्यांनी जपलेली बांधिलकी आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांच्या मुलांनी ठेवलेलं कीर्तन बाहेर पडलं. भगवंताच्या रामेश्वराच्या पवित्र सानिध्यात ते आमचे सचिव आले. मस्त त्यांनी आमचा मगाशी सन्मान केला. फार गोड मंदिर आहे बरं सचिव साहेब. छान अगदी तुमचा विकास चालू आहे. बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या वतीनं इथं 15-20 कोटीपर्यंत इथं मिळालेला आहे निधी. आणि महसूल खात्यातून साहेब महसूल मंत्री असताना मस्त 6-7 एकर जागा इथं देवस्थानला मिळाली. असं वाटतंय काशीला जायची गरज नाही. काशीचाच इथं भगवान महादेव आहे, रामेश्वर आहे. काय सुंदर रामेश्वर. ज्योतिर्लिंग जसं आहे रामेश्वराचं
तसंच हे महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे. सारखं त्याच्याकडे पाहत राहावं, तिथं बसून भजन करावं, इतकं गोड जागा आहे. आणि अशा महादेवाच्या पायी आज हे कारभारी बाबा लीन झाले. हातवर करून त्यांनी या मुलांना आशीर्वाद दिला की जिवंतपणीही बाप सांभाळला आणि गेल्यावरही बापाची सेवा केली. वा, असा कीर्तन सोहळा ठेवला. 2 तास आपण त्याच्यामध्ये मग्न झालो. बोलून श्रद्धांजली जात नाही. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी करा. ज्याला हात आहेत आणि वर. साम साम नम शिवाय ओ नम शिवाय हर हर नम शिवाय हर हर बोले नमः शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय सिद्धेश्वरा शिव सिद्धेश्वरा हर हर भोले नमः शिवाय ईश्वरा शिव स्वरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय पुनश्च एकदा सगळ्या कोल्हे परिवाराला धन्यवाद. सगळे पै पाहुणे, सगळी प्रेमाची मंडळी आली. गोड असा कार्यक्रम ठेवला. बापाला आज त्यांच्या देवाच्या पायाजवळ जागा मिळाली आणि त्या कारभारी बाबांसाठी आपण म्हणूया, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. विठ्ठल जय जय ऐका येणाऱ्या 17 तारखेपासून मंगळापूर नावाच्या गावी 3 दिवसाचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी विशाल महाराज खोले पिंगळा फेम त्यांचं कीर्तन 7 ते 9. 17 तारखेला म्हणजे माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी. 18 तारखेला सुनील महाराज मंगळापूरकर आणि 19 तारखेला माझं कीर्तन आहे 7 ते 9. मोठा भव्य सोहळा. या ताई यावरती या प्रभागाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टर ताई म्हणजे बाळासाहेबांच्या चिरंजीवी कन्या, ज्यांनी सांप्रदायिक काम केलेलं आहे. मला आल्यावर ताई सांगितलं गेलं की रामेश्वराचं देवस्थान इतकं उच्च झालं, इतकं गोड झालं, इथं करमतंय का? तर त्याला कारण महसूल मंत्री महाराष्ट्राचे अगदी गोड राहिलेले मंत्री, सुस्वभावी, शांत आणि अशा बाळासाहेब थोरातांचा हा मतदारसंघ आहे. आणि या बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातून हे 11 कोटी, 6 कोटी, 9 कोटी महसूल मंत्री असताना ही 6 एकर जागा या संस्थांना साहेबांनी मिळवून दिली. मोठं धर्माचं काम आहे बरं का. धर्माचं काम करणारी माणसं अशी बोलून दाखवत नसतात, ते आतून करत असतात. आणि ते आतून करणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब थोरातांचं आहे. त्यांचे चिरंजीवी आमच्या ताई बऱ्याच कीर्तनाला या भागात ताई येत असतात. धार्मिक त्यांचं पण काम आहे आणि सगळ्याला प्रोत्साहन देऊन धर्म कसा उभा राहील, हे सगळा समाज कसा एकत्रित राहील, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, वंजारी काय, मुस्लिम काय, सगळ्या समाजाला धरून चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब आणि त्यांच्या या चिरंजीवी. त्यांचं पण आगमन झालं. ताईंना धन्यवाद. आम्ही 2-2.5 तास झाले ताई, आता तुम्ही आल्या, पण आता आमचं संपलेलं आहे. बापाही सांगितला तुम्हाला मी कीर्तनही दिलं, हे कीर्तन घरी घेऊन जा आणि जिवंतपणे बापाला सांभाळण्याचा प्रयत्न करा, एवढी प्रार्थना करतो. पुनश्च त्या कोल्हे परिवाराला 3ही मुलं शिक्षक आहेत. एक मुलगा रिटायर मेजर आहे आणि मुली पण उच्च शिक्षित घरामध्ये दिलेले आहेत. चांगल्या प्रकारचं रामेश्वराच्या पवित्र लिंगाजवळ पवित्र महादेवाची पिंड आहे. त्या पिंडीमध्ये आज हे बाबा समर्पित झाले आणि मुलांना आशीर्वाद देऊन गेले की मुलांनो काळजी करू नका, जिवंतपणीही बाप सांभाळला
आणि गेल्यावरही बापासाठी कीर्तन भजन नामस्मरण ठेवलं, अन्नदान ठेवलं, मायबापाची कृतज्ञता प्रकट केली, त्याबद्दल कोल्हे परिवाराला धन्यवाद बरं का. ज्ञानदेव तुकाराम